नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 51 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत. आज आपण 52 ते 62 असे अजून 11 क्वेश्चन्स बघू. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 52 काय आहे. -512 x raised to power 17 डिवाइडेड बाय 64 x raised to power 8 इज इक्वल टू व्हॉट. हे जे आपल्याला सम दिलेलं आहे याचा आपल्याला है ना सॉल्व करायचं आहे. याला बघा सॉल्युशन बघा खूप सोपं आहे. याचा है -512 x raised to power 17 डिवाइडेड बाय 64 x raised to power 8. ठीक आहे, आता इथे बघा 64 नी 512 डिवाइड होतो किती 8 टाइम्स. ठीक आहे ना, 64 1 जा 64 आणि 64 8 जा 512. आता इथे काय राहिलं बघा -8 x raised to power 17 आणि खाली राहिलाय तुमचं फक्त x raised to power 8. आता तुम्हाला इंडायसेसचा रूल माहिती असेल. सपोज x raised to power m अपॉन x raised to power n असेल तर याला आपण x raised to power m minus n करतो. ठीक आहे ना, तर मग इथे पण तसंच करावं लागेल. x raised to power m अपॉन x raised to power n आहे, तिथे आपण काय करू शकतो, याच्यातून याला मायनस करायचं. इज इक्वल टू -8 x raised to power 17 minus 8 म्हणजे हे किती झालं -8 x raised to power 9. मग असं एक आन्सर आलेला आहे बघा आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, आता इथे आपल्याला म्हटलंय चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. तर इथे जो 8 आहे याला आपण 2 raised to power 3 असं लिहू शकतो. ठीक आहे, तर -2 raised to power 3 x raised to power 9. तर असं थर्ड नंबरचं पण ऑप्शन जे आहे त्याचा एक दुसरा आन्सर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, एकदम सोपं आहे है ना, इंडायसेसचा क्वेश्चन आहे हा. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 बघा. द एव्हरेज एज ऑफ बॉयज इन द क्लास इज 15.5 years while girls average age is 16.5 years. The average age of total students of the class is 16 years. If there are 30 boys in class, then find the number of girls in class. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एका क्लासमध्ये टोटल स्टुडंट्स आहे, त्यांची जी ॲव्हरेज एज आहे ती 16 इयर आहे. ठीक आहे, त्याच्यातले जे बॉईज आहे त्यांचं ॲव्हरेज एज आहे 15.5 आणि त्यांचा नंबर आहे 30. आणि ज्या गर्ल्स आहे त्यांचं ॲव्हरेज एज आहे 16.5 years आणि त्यांचं जे नंबर आहे टोटल नंबर ऑफ गर्ल्स ते आपल्याला फाइंड करायचं आहे, ते आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, आता इथं बघा सगळ्यात पहिले तर आपण बघूया की आपल्याला ऍक्च्युली काय करायचं आहे की आपल्याला गर्ल्सचं एज कुठून मिळेल. आपल्याला हे जे द ॲव्हरेज एज ऑफ टोटल स्टुडंट्स ऑफ द क्लास इज 16 year म्हणजे काय होईल, किती बॉईज आहे आणि बॉईज आणि गर्ल्स म्हणजे स्टुडंट्स आहे ना, टोटल स्टुडंट म्हणजे नंबर जेवढे बॉईज आहे जेवढे गर्ल्स आहे त्यांचं जे ॲव्हरेज एज आहे ते 16 years येत आहे. ठीक आहे ना, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला बॉईजचं आपल्याला हे काढावं लागेल टोटल एज. ठीक आहे ना, ते बघा कसं करायचं सॉल्युशन याचं. ॲव्हरेज म्हणजे काय होतो, बॉईजचा जो आहे ना, जसं लिहिलाय द ॲव्हरेज एज ऑफ बॉईज इन द क्लास इज 15.5 years. याचा मिनिंग काय आहे की जेवढेही बॉईज आहे ठीक आहे त्यांची जे एजचं जर आपण टोटल केलं आणि त्याचं डिवायडेड बाय त्यांच्या नंबरनी आपण त्याला डिवाइड केलं तर आपल्याला ॲव्हरेज मिळतो. ठीक आहे, तर इथं काय होईल, टोटल ऑफ एज ऑफ बॉईज डिवायडेड बाय नंबर ऑफ बॉईज इज इक्वल टू ॲव्हरेज येणार. ठीक आहे ना, किती आहे ॲव्हरेज आपलं 15.5 years. आता इथं हे तर आपल्याला माहिती नाहीये, हे माहिती आहे नंबर ऑफ बॉईज किती दिलेले आहे 30 दिलेलं आहे. तर टोटल एज किती होणार त्यांचं हे थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहितो. आता मी टोटल एज फक्त लिहितो. ठीक आहे, इथं नंबर ऑफ बॉईज किती आहे 30 आहे. ठीक आहे, तर इथं आपण 30 करूया. आता हे 30 इकडे जाणार मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, तर 15.5 इंटू 30. ठीक आहे, तर एज किती येणार टोटल यांची 3 5 15
1 कॅरी ओव्हर झालं, 3 5 जार 15 प्लस 1 6 16, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 3 1 जार 3 प्लस 1 4 465 याचा टोटल जेवढेही बॉईज आहे, बॉईजच्या जर एजचं आपण टोटल केलं तर किती येत आहे? 465 येत आहे. ठीक आहे ना. इथं बघा एक 0 आहे आणि इथे एक डेसिमल आहे, म्हणून इथं 0.0 येत आहे, त्याला लिहायची काही गरज नाही. 465 हे काय आलं आपलं? बॉईजची एजची टोटल आली आहे. ठीक आहे. तसंच आता गर्ल्सचं कसं येणार? टोटल एज जेवढे गर्ल्स आहे ना त्यांचं टोटल एज डिवायडेड किती गर्ल्स आहे ते आपल्याला माहिती नाही, तर आपण इथं असं मानून चालायचं की तिथं टोटल गर्ल्स जे आहे ते एक्स आहे आणि त्यांचं ॲव्हरेज किती आहे? 16.5 इयर्स. 16.5 इयर्स म्हणजे त्यांची टोटल एज किती येणार? टोटल एज येणार बघा 16.5 इंटू एक्स. ठीक आहे. हे त्यांची टोटल एज आली. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा? द ॲव्हरेज एज ऑफ टोटल स्टुडंट्स ऑफ द क्लास. आता हे झाले बॉईज 30, हे आहे गर्ल्स, मग टोटल स्टुडंट किती झाले? 30 प्लस एक्स आणि त्यांची एजची टोटल किती झाली? 465 प्लस 16.5 है ना एक्स. तर इथं बघा त्यांची एजची टोटल किती आहे? 465 प्लस 16.5 एक्स डिवायडेड बाय टोटल स्टुडंट किती आहे? 30 बॉईज आहे 30 आणि प्लस गर्ल्स किती आहे? एक्स. ठीक आहे. आणि यांचा ॲव्हरेज किती येत आहे? यांचा ॲव्हरेज येत आहे 16 इयर्स. ॲव्हरेज येत आहे 16 इयर्स. तर हे इथे इज इक्वल टू 16. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता हे इकडे जाणार, तर हे 465 प्लस 16.5 एक्स इज इक्वल टू 30 प्लस एक्सचं इथं मल्टिप्लिकेशन होणार 16 मध्ये, तर 30 इंटू 16 480 होतात आणि प्लस 16 इंटू एक्स 16x. ठीक आहे. इथून आता या 16ला आपण इकडे आणू, 465ला तिकडे घेऊन जाऊ, तर हे 16.5 x मायनस 16x इज इक्वल टू 480 मायनस 465. ठीक आहे. त्याला तुम्ही सॉल्व्ह करा. 0.5x इज इक्वल टू येत आहे 15. ठीक आहे. एक मिनिट मी बघतो फ्रेमच्या बाहेर चाललाय का. ह्याला आपण इथे सॉल्व्ह करूया बघा. 16.5 मायनस 16x केलं तर किती येणार? 0.5x येणार इज इक्वल टू 480 मायनस 465 केलं तर किती येत आहे? 15. ठीक आहे. मग x इज इक्वल टू किती आलाय? 15 डिवायडेड बाय 0.5. ठीक आहे ना. इज इक्वल टू इथं आपण एक डेसिमल आहे, इथे इथं इंटू 10 करून द्यायचं आणि डिवायडेड बाय 5. ठीक आहे. 5 2 जा 10 आणि 15 2 जा 30. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं आपला? 30. x म्हणजे काय आहे? तुमची नंबर ऑफ गर्ल्स. तर म्हणजे याचा आन्सर काय तो? देन फाइंड द नंबर ऑफ गर्ल्स इन क्लास. तर ते किती गर्ल्स आहेत? ऑप्शन नंबर 3 30 गर्ल्स आहेत. ठीक आहे. हे थोडं लिहायला थोडी जागा जास्त झाली म्हणून ते सॉल्युशन करायला जागा झाली नाही बरोबर. हे बघा, हे लास्ट स्टेप आहे. आपण काय काय केलं बघा. सगळ्यात पहिले एकदा अजून तुम्हाला सांगून देतो. आपल्याला काय दिलेलं आहे? जेवढेही बॉईज आहे त्यांचं ॲव्हरेज एज आहे इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांची नंबर आहे, जेवढे त्यांचं टोटल एज होईल त्यांच्या टोटल स्टुडंट टोटल बॉईजचे नंबर जे आहे त्यांनी आपण डिवाइड करू, त्यांचं ॲव्हरेज मिळून जाते. ठीक आहे. इथून आपल्याला बॉईजची एज मिळते, टोटल एज. ठीक आहे. असंच इथं गर्ल्सची टोटल एज आपल्याला इथून मिळून जाते. ठीक आहे. गर्ल्सची नंबर आपल्याला माहिती नाही, आपण म्हणून इथं एक्स कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की जेवढे स्टुडंट, आता बॉईज आणि गर्ल्स मिळूनच होणार ना, मग हे बॉईजचं हे नंबर आहे 30 आणि एक्स आहे गर्ल्स, तर 30 प्लस एक्स हे टोटल स्टुडंट झाले आणि हे त्यांच्या एजचं टोटल एज आहे त्यांची. ठीक आहे. तर यांचं जे ॲव्हरेज आहे ते 16 येते. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह केलं तर आपलं आन्सर येते x इज इक्वल टू 30. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या, सोपं आहे. ठीक आहे. थोडंसं लेंदी झालंय. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 बघा. द नंबर 3 है ना ॲस्ट्रिक आणि हे बॉक्स दिलेला आहे, आतमध्ये एक डॉट आहे 6 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 3 अँड द डिजिट ॲट प्लेस ऑफ asterisk is greater than 1 by the digit at place of box
देन फाइंड द डिजिट ॲट प्लेस ऑफ ॲस्ट्रिक्स. ठीक आहे. तर इथे बघा काय केलेलं आहे, इथे एक नंबर आहे, ही 4 डिजिट नंबर आहे, पण याच्यामध्ये मध्ये जे दोन हे सिम्बॉल दिलेले आहे याच्या जागी कुठली एक नंबर असेल, ठीक आहे ना, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि इथे जी नंबर असेल ॲस्ट्रिक्सच्या ठिकाणी, ती जी नंबर आहे ती ग्रेटर देन 1 म्हणजे एकानी एक मोठी असेल, कशापेक्षा, ह्या बॉक्समध्ये जी नंबर आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. तर इथं काही नाही, सिंपल आहे. आपल्याला 3चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे की यांची सगळ्यांची टोटल जी आहे जर 3नी डिवाइड होत असेल तर ही नंबर 3नी डिवाइड होणार. ठीक आहे. त्याचं सॉल्युशन बघा सोपं आहे. काय आहे आपल्याला दिलेलं आहे 3, त्याच्यानंतर हे ॲस्ट्रिक, हे प्लस, हे बॉक्स, ठीक आहे, आणि 6. आता इथे बघा ऑलरेडी 3 आणि 6 प्लस 9 होतात. ठीक आहे. आता इथे आपल्याला अशी कोणती नंबर ठेवायला पाहिजे, तर आपण ऑप्शन मधूनच एक एक नंबर कन्सिडर करून बघू. सपोज इथे इथे जर आपण 1 ठेवला तर इथे काय येणार, 0 येणार, कारण याच्यापेक्षा हे 1 मोठी असली पाहिजे. ही नंबर जी आहे या बॉक्स पेक्षा, है ना, ही जे नंबर आहे ॲस्ट्रिकच्या जागी जी नंबर असेल ती इज ग्रेटर देन 1 बाय द डिजिट ॲट प्लेस ऑफ हे बॉक्स. तर इथे 1 जर असेल तर इथे आपल्याला 0 असेल. मग हे 9 प्लस 1 है ना, हे बघा यांचं सगळ्यांचं काय आहे, 9 आहे. ठीक आहे ना. आपण चारही ऑप्शन घेऊन बघू. पहिल्या ऑप्शनला जर आपण घेऊन बघितलं तर याचं टोटल किती येतं, 10. मग हे तर 10 जे आहे 3नी डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे. दुसरं ऑप्शन काय आहे, 2 जर आपण इथे घेतलं तर इथे किती असणार आहे, 1. तर आता बघा हे तर झाले 9 आणि हे झाले 3, म्हणजे किती झाले, 12 होतात. 12 जो आहे तो डिव्हिजिबल आहे. ठीक आहे ना 3नी. बाकीचे 2 ऑप्शन ठेवून बघू आपण. जर इथं 6 ठेवलं तर इथं 5 येईल, है ना. मग हे किती झाले, हे झाले 11 आणि हे 9 20, हे 11 हे 20, हे पण डिव्हिजिबल नाही आहे. ठीक आहे. आणि लास्ट वाला जर ऑप्शन आपण ठेवतो म्हटलं 9, तर इथे असणार 8, है ना. तर 17 प्लस 9 26, हा पण जो आहे 3नी डिव्हिजिबल नाही आहे. तर कुठला आहे डिव्हिजिबल, हाच आहे. 3 जो आहे तो डिव्हिजिबल आहे. म्हणजे 2 आपल्याला इथे ठेवावं लागेल. ॲस्ट्रिकच्या जागी आपल्याला काय ठेवावं लागेल, 2. म्हणजे याचा ऑप्शन कुठला येतोय, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. इझी आहे, काही नाही. हे बघा सिंपल आहे ना. आपण याच्यापेक्षा, ह्या बॉक्सपेक्षा 1 कमी असायला पाहिजे. तर इथे जर आपण 2 ठेवलं तर इथे 1 येणार. ठीक आहे ना. आणि इथे 6 ठेवलं तर 5 येणार. इथे 9 ठेवलं तर इथे 8 येणार. ठीक आहे ना. चला, क्लिअर आहे. मला असं वाटतं की तुम्हाला कळालं की नाही माहिती नाही. बघा थोडंसं लक्ष देऊन बघा, कळेलच. चला, धन्यवाद. नेक्स्ट बघा 55. क्वेश्चन नंबर 55 बघा. व्हॉट इज द सम ऑफ एडिटिव्ह इनवर्स ऑफ 7a प्लस 2b प्लस c अँड एडिटिव्ह इनवर्स ऑफ 5a प्लस 2b मायनस 5c. आता एडिटिव्ह इनवर्स म्हणजे काय होते, एडिटिव्ह इनवर्स म्हणजे जर एखादी नंबर असेल, त्या नंबरला त्याच्या एडिटिव्ह इनवर्सला जर आपण प्लस केलं तर आन्सर 0 यायला पाहिजे, निल व्हायला पाहिजे. ते सपोज जसं आता 1चं एडिटिव्ह इनवर्स काय आहे, 1चं प्लस 1चं एडिटिव्ह इनवर्स -1. या दोघांना जर प्लस केलं तर हे 0 येते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज द सम ऑफ एडिटिव्ह इनवर्स ऑफ 7a प्लस 2b मायनस c. ठीक आहे. आता याचा एडिटिव्ह इनवर्स काय येणार, मायनस मध्ये. ठीक आहे ना. हा जो आहे तो आहे 7a प्लस 2b प्लस c. याचा एडिटिव्ह इनवर्स काय येणार, मायनस. ठीक आहे. याला मायनस करा. मग हे ब्रॅकेट ओपन केलं तर काय होणार, हे -a मायनस 2b मायनस c. 7a प्लस 2b प्लस c चा एडिटिव्ह इनवर्स आहे 7, है ना, -7a प्लस 2b मायनस c. असाच याचा एडिटिव्ह इनवर्स काय येणार, 5a प्लस 2b मायनस 5c. याचा जो एडिटिव्ह इनवर्स आहे तो मायनस आहे, तो येणार -5a प्लस 2b, सॉरी प्लस नाही मायनस, है ना, मायनस प्लस मायनस मायनस 2b प्लस 5c. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांचा, याचा एडिटिव्ह इनवर्स हा, याचा एडिटिव्ह इनवर्स हा. ठीक आहे ना. दोघांचे एडिटिव्ह इनवर्स आपल्याला सम काढायचा आहे.
तर इथं सम करूया आता आपण. तर याचा सम केला तर काय होणार 5a 2b प्लस 5c. ठीक आहे. आता याचा सम किती होणार बघा. आता हे मायनस मायनस आहे तर प्लसच होणार 12a. ठीक आहे. आता हे पण मायनस मायनस आहे तर मायनसच राहणार आणि प्लस होणार 4b. ठीक आहे. आता हे प्लस मायनस आहे मायनस होणार. ठीक आहे. तर 5c मायनस c येणार 4c येणार. ठीक आहे. आता इथं प्लसची जी साईन जी आहे ना 5 मोठी संख्या आहे मग आपण इथे साईन जो आहे ना तो प्लसचा येणार. ठीक आहे. आता आपलं हे जे आहे या दोघांचं ऍडिशन आलं 12a मायनस 4b प्लस 4c. मग त्यातून आता आपल्याला 4 कॉमन दिसत आहे. इथं 4 आहे इथं 4 आहे हे पण 4 आहे ना 4 × 3 आहे. तिथून आपण 4 जर कॉमन काढलं इथे सॉरी इथे पण मायनसचं साईन येणार. हा मायनस मायनस आहे तर मायनसचं साईन येणार. तर इथे बघा इथं 4 न काढता आपल्याला -4 हे काढायचं आहे बाहेर. तर -4 जर आपण याला कॉमन काढलं तर इथे येणार 3a हा प्लस इथे येणार b आणि इथे येणार -c. ठीक आहे. हे समजून चला हे -4 आपण जर काढलं याला. ठीक आहे ना. मी तुम्हाला जर फक्त 4 काढलं तर काय येणार बघा. 4 जर आपण बाहेर काढलं तर -3a येणार त्याच्यानंतर -b येणार आणि प्लस c येणार. ठीक आहे. तुम्ही दोन्ही पैकी कुठलाही करू शकता. -4 काढलं तर असं येणार +4 काढलं तर असं येणार. पण आता ह्याच्यापैकी कुठलं ऑप्शन आपल्या आन्सर मध्ये आहे ते बघावं लागेल आपल्याला. तर इथं बघा +4 मध्ये -3 नाही आहे. इथं दोन्हीकडे +3 दिलेलं आहे म्हणजे हे ऑप्शन तर येणार नाही. मग इथे बघा -4च्या जागी ना इथं 3a दोन्हीकडे दिलेलं आहे. ठीक आहे. मग याच्यातलं कुठलं येणार बघा. इथे प्लसचं साईन इथं मायनसचं साईन म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर इथं -4 काढा किंवा +4 काढा पण आपल्या ऑप्शन मध्ये मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 बघा. इथे आपल्याला एक सॉल्युशन दिलं आहे √1.96 प्लस √2.89 प्लस √2.25 डिवायडेड बाय √0.5 टाइम्स 0.256 म्हणजे टोटल 8 डिजिट आहे. ठीक आहे. आता आपल्याला यांचं रूट काढायचं आहे आणि त्याला सॉल्व्ह करायचं. एकदम सोपा आहे बघा. तुम्हाला थोडेसे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट थोडेफार माहिती असले पाहिजे. ऍटलिस्ट 20 पर्यंत तुम्हाला माहिती असले पाहिजे. ठीक आहे. हा जो स्क्वेअर रूट आहे हा आहे याला 196 आहे ना. याचा स्क्वेअर रूट किती होणार 14 म्हणजे 1.4 होणार. ठीक आहे. प्लस याचा स्क्वेअर रूट किती होणार 17 म्हणजे 1.7 होणार. ठीक आहे. मायनस याचा स्क्वेअर रूट होणार 1.5. ठीक आहे. डिवायडेड बाय याचा स्क्वेअर रूट किती होणार हा 16चा स्क्वेअर आहे मग याचा स्क्वेअर रूट किती होणार 16. ठीक आहे ना 16. पण याच्या अगोदर हे टोटल डिजिट जे आहे 8 आहे म्हणजे आता इथे आपल्याला 4 घ्यावं लागेल. तर 16 म्हणजे 2 झाले 3 4 याचा स्क्वेअर रूट एवढा येणार 0.0016. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया आपण. 1.4 ठीक आहे प्लस 1.7 हे किती झाले 3.1 मायनस 1.5. ठीक आहे. हे पॉइंट आहे बघा इथं. तिथं थोडस मोठे करतोय पॉइंट. पहिले ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे. तर ऍडिशन केलं तर बघा सरळ सरळ 14 प्लस 17 करूया. किती झाले 11 31 झाले. याच्यातून -15 करायचे. -15 केले तर किती येणार आहे 11 मायनस 5 6 हे 2 मायनस 1 6 1. ठीक आहे ना. तर 1.6 येणार आहे. पॉइंट मध्ये आहे ना सगळं. तर वरती काय येणार 1.6 आणि खाली काय आहे 0.0016. ठीक आहे. आता बघा याला काय करायचं याचं डेसिमल आणि याचं डेसिमल आपल्याला काढून टाकायचं. ठीक आहे. याचं जर आपण डेसिमल काढलं तर खाली आपल्याला इथं 1 डिजिट आहे तर इथं × 10 करावं लागेल. ठीक आहे. आणि इथलं जर आपण डेसिमल काढायचं म्हटलं तर इथं × किती करावं लागेल 1 नंतर 1 2 3 4 1 2 3 4 डिजिट आपल्याला है ना. इथं 4 डिजिट नंतर डेसिमल आहे तर इथं आपल्याला 4 0 घ्यावं लागेल 1 नंतर. ठीक आहे. याला सॉल्व्ह करा आता. 1 0 कट होणार आहे 16 कट होणार. आता हे किती आलं 10⁻³
चा आन्सर काय येतोय? ऑप्शन नंबर 1, 10⁻³ ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. Question number 57 बघा. Karan has some number of notes of ₹20 and ₹50. He has ₹4,900 in total. Then find the total number of notes he has. एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन काय आहे की करणकडे काही नंबर आहे, नंबर ऑफ नोट्स आहेत, किती आहे ते माहिती नाही. तर आपण समजून चालायचं आहे की त्याचे नंबर ऑफ नोट्स जे आहे ती एक्स आहे. ठीक आहे, एक्स आहे. आता त्याच्याकडे बघा 20चे है ना एक्स नोट आहे. मग ते टोटल त्याची अमाऊंट किती होणार? 20चे एक्स नोट आहे तर 20 है ना. सपोज 20चे जर 5 नोट असेल तर त्याची अमाऊंट टोटल किती होणार? 100 होणार. असंच समजा 20चे जर एक्स नोट असेल तर त्याची टोटल अमाऊंट किती होणार? 20x होणार. ठीक आहे. प्लस 50चे जर एक्स नोट असेल त्याच्याकडे तर त्याची व्हॅल्यू किती होणार? 50x. आणि ह्या दोघांची टोटल जी आहे ना, ही हॅज ₹4,900 इन टोटल. त्याच्याकडे एवढे रुपये आहे या दोघांना मिळून. ठीक आहे. तर याची एक्स ची व्हॅल्यू निघून जाईल आपल्याला है ना. 50 + 20 70 येणार. 70x = 4,900. मग x = किती आलाय? हे बघा 17 है ना. 7 7 = 49 आणि 1 0 कट होणार है ना. तर 70 येणार याचा. ठीक आहे. x = 70 येणार. मग x ची व्हॅल्यू आपली 70 आली. मग हे 70 नोट आणि हे 70 नोट. तर 70 + 70 किती होणार टोटल है ना? 140. टोटल नोट्स किती येणार? 140. ठीक आहे ना. 70 नोट त्याच्याकडे 20चे आणि 70 नोट त्याच्याकडे 50चे असणार. असे टोटल नंबर ऑफ नोट्स त्याच्याकडे किती असणार? 140. म्हणजे आन्सर येते याचा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. याचा आन्सर 70 नाही आहे. 70 तर जे आहे एक्स ची व्हॅल्यू निघाली. आता हे एक्स जे आहे ना हे 20चे पण नोट आहे आणि एक्स जे आहे 50चे पण नोट आहे. 50चे 70 आणि 20चे 70 असे टोटल जे नोट्स आहेत त्याच्याकडे 140 आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा. द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 5.29 स्क्वेअर सेंटीमीटर. देन द्यायला पाहिजे. देन व्हॉट इज इट्स पॅरिमीटर. ज्याला ह्याला स्क्वेअर रूट माहिती असेल ना, जसं 529 या नंबरचं जर स्क्वेअर रूट ज्याला माहिती असेल ना तर तोंडी सांगू शकतो. हा इतका इझी क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन कसं आहे? आपल्याला स्क्वेअरचा जो एरिया आहे, एरिया = काय असतो? एरिया = साइड स्क्वेअर. ठीक आहे ना. तर एरिया आता आपल्याला किती दिलेला आहे? 5.29 = साइड स्क्वेअर. ठीक आहे. मग एक साइड आपल्याला काढायची आहे त्याची. ठीक आहे. तर आपल्याला दोन्हीकडे रूट घ्यावा लागेल याचा. 5.29 = साइड है ना. याचा आपण जर रूट घेतला तर हे कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे ना. हे रूट घेतला तर हे रूट आणि हे कॅन्सल होत असते. ठीक आहे. तर साइड = किती येणार? 5.29 चा स्क्वेअर रूट. आता हे 5.29 म्हणजे 529 चा स्क्वेअर रूट काय होतो? 23. म्हणजे याचा स्क्वेअर रूट किती येणार? 2.3. म्हणजे साइड एक साइड किती आली त्याची स्क्वेअरची? 2.3 सेंटीमीटर आली. मग पॅरिमीटर काय होतं? पॅरिमीटर = स्क्वेअरचं पॅरिमीटर तर खूपच सोपं आहे. 4 × साइड. ठीक आहे. 4 × 2.3. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 3 = 12, 4 2 = 8 + 1 9, 9.2 सेंटीमीटर. बघा याच्यातलं कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. किती सोपं आहे. एरिया दिलेला आहे आपल्याला. एरिया = साइड स्क्वेअर होत आहे. त्याच्यातून आपण याचा रूट दोन्हीकडे रूट घेतलं तर साइड मिळाली आपल्याला एक साइड. पॅरिमीटर म्हणजे 4 × साइड होत आहे. 4 × 2.3 केलं तर 9.2 सेंटीमीटर आपल्याला आन्सर मिळालं. ठीक आहे. एकदम तोंडी त्याला ना ओरल क्वेश्चन आहे हा एकदम. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा. A cylindrical tank of base radius 21 centimeter contains water. In that water, a metal block of length 22 centimeter, breadth 18 centimeter, height 7 centimeter is dropped.
then what is increase in the level of water tank? तर इथं बघा खूप सोपा आहे हा पण क्वेश्चन. कसा आहे बघा सॉल्युशन याचं. एक आपल्याला असं एक सिलेंड्रिकल टँक दिलेला आहे, ठीक आहे. याचा जो रेडियस आहे बेस रेडियस आपल्याला किती दिलेला आहे 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. आता याचा जो याच्यामध्ये काहीतरी वॉटर आहे, कंटेन्स वॉटर, याच्यात काहीतरी एक लेवल पर्यंत एक याच्यामध्ये पाणी आहे भरलेलं, ठीक आहे. मग याचा टोटल व्हॉल्यूम किती असेल? याचा व्हॉल्यूम सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असते πr²h, ठीक आहे ना. म्हणजे किती आहे याचं? आता याच्यामध्ये काय होईल? आता बघा इथे काय केलं त्यांनी, एक ब्लॉक, मेटलचा ब्लॉक जो आहे, ठीक आहे. आता ऍक्च्युली तो क्युबाइड आहे, हा क्यूब सारखा दिसायला लागलाय, चालते आपल्याला, ठीक आहे. आता याच्यामध्ये जो ब्लॉक आहे तो किती लेंथ त्याची आहे 22 सेंटीमीटर, त्याच्यानंतर ब्रेड्थ आहे त्याची 18 सेंटीमीटर आणि हाईट आहे त्याची, हे तर 18 हाईट ही झाली ब्रेड्थ, हाईट जे आहे ते 7 सेंटीमीटर. आता ह्या ब्लॉकला जर आपण याच्यामध्ये टाकू तर हे पाणी किती हाईट पर्यंत वाढेल? जेवढं याचं व्हॉल्यूम आहे, याचं जे व्हॉल्यूम आहे तेवढंच पाणी इथं वाढेल, ठीक आहे ना. तर म्हणजे हा व्हॉल्यूम आपण याच्यामध्ये टाकला, हे जे पाणी आहे ना, सध्या जेवढं पाणी आहे सध्या याच्यामध्ये πr²h आहे, ठीक आहे. πr²h बघा आता याचं सॉल्युशन कसं आहे, πr²h, ठीक आहे ना. याचं व्हॉल्यूम किती वाढेल? जेवढं याचं व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ याचा, तर याची व्हॉल्यूम किती येणार आहे बघा, 22 × 18 × 7, सिंपल आहे, ठीक आहे. तर इथे बघा आता इथे याला पूर्ण कॅल्क्युलेट हे नाही करायचं, मल्टिप्लाय वगैरे नाही करत बसायचं. 22/7 × r किती दिलेलं आहे आपलं इथं सिलेंडरचं 21, तो 21 × 21 × h इज इक्वल टू 22 × 18 × 7. तर इथून आपल्याला h जी आहे ना, h ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. हा जर ब्लॉक याच्यामध्ये टाकला तर जेवढं पाणी वर किती येईल पाणी, ठीक आहे, इथून आपल्याला हाईट निघून जाईल त्याची, ठीक आहे. तर याला आपण आता इकडे घेऊन जाऊ, तर h इज इक्वल टू किती येणार बघा, h इज इक्वल टू येणार 22 × 18 × 7, ठीक आहे. आणि हे ×7 पुन्हा इकडे जाणार, ठीक आहे. हा वाला 7 जो आहे ना इकडे न्यूमरेटर मध्ये येणार आणि हे 21 आणि 21 जे आहे ते डिनोमिनेटर मध्ये येणार, ठीक आहे. 7 नी याला 3 टाइम, हे परत 7 नी हे 3 टाइम, ठीक आहे. हे 3 6 = 18 हा ना, 3 1 = 3, 3 2 = 6, हा. आणि हे 22 पण आहे किंवा इथं विसरलं, 22, हे 22 आणि 22 कॅन्सल होणार, तर फक्त काय राहिलंय 2. तर आन्सर येतो याचा 2 काय येणार सेंटीमीटर. म्हणजे याचा आन्सर घालाय पडला कुठला आला बघा, ऑप्शन नंबर 1, 2 सेंटीमीटर, ठीक आहे. एकदम सोपं आहे. हे बघा ह्या सिलेंडरमध्ये सध्या जेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये जर हा ब्लॉक टाकला म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम याच्यामध्ये ऍड होणार, मग जेवढं व्हॉल्यूम ऍड होणार तेवढंच याचं व्हॉल्यूम वाढणार, ठीक आहे ना. म्हणजे याची हाईट वाढणार तेवढीच पाण्याची, ठीक आहे ना. सध्याचं जे एवढं व्हॉल्यूम आहे हे इथं लिहिलं आपण, ठीक आहे. एवढं व्हॉल्यूम आहे त्याचं, हे आहे ना इक्वल होणार, ठीक आहे. तिथून आपल्याला हाईट मिळून जाणार, 2 सेंटीमीटर येत आहे त्याचं, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा, इन अ सर्कल विथ सेंटर O, chord of circle is 30 centimeter long. Its distance from the center is 8 centimeter. Find the radius of the circle. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. एक सर्कल दिलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये एक सेंटर आहे त्याचं O, ठीक आहे. इथे लिहिलेलं आहे विथ सेंटर ऑफ O. त्याची एक कॉर्ड दिलेली आहे, ती आहे 30 सेंटीमीटर. ही कॉर्ड जी आहे ती आहे 30 सेंटीमीटर आणि सेंटर पासून या कॉर्डचं जे डिस्टन्स आहे तो आहे 8 सेंटीमीटर. आता लक्ष ठेवा, डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर आपल्याला घ्यावं लागेल, ठीक आहे ना. असं आपण हे डिस्टन्स नाही घेऊ शकत, ठीक आहे ना. डिस्टन्स कसं असणार आहे, नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे, असं स्ट्रेट एकदम, ठीक आहे ना. हे एकदम
एक्झॅक्ट डिस्टन्स असतो त्याचा. ठीक आहे, तर हा जो डिस्टन्स आहे हा परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ काय आहे, इथे कुठला राईट अँगल असणार आहे. ठीक आहे, आणि जेव्हाही सेंटरमधून आपण जर याचं परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ करतो कॉर्डवर, कुठल्याही कॉर्डवर, तर त्याला त्या कॉर्डला ही जी लाईन आहे बायसेक्ट करत असते. म्हणजे आता हे जे 30 सेंटीमीटर असेल तर हे 15 असणार आणि हे पण 15 असणार, कारण हे पूर्ण कॉर्ड जी आहे त्याची लेंथ आपल्याला 30 सेंटीमीटर दिलेली आहे. जेव्हा आपण इथून एक लाईन आपण असं ड्रॉ करूया ते बरोबर याला बायसेक्ट करते. ठीक आहे, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करून टाकते. ठीक आहे ना, तर अशा प्रकारे आपल्याला हे मिळालं आहे 15. ठीक आहे, आणि हे किती आहे 8. आता इथून इथपर्यंतची जी डिस्टन्स आहे, हे जी डिस्टन्स आहे ही आहे याची रेडियस. ही रेडियस आपल्याला काढायची आहे. आता पायथागोरस थेओरमनी तुम्ही त्याला इझिली फाइंड करू शकता. ठीक आहे ना, सपोज हा पॉइंट आहे, सपोज है ना, हा ए आहे, हा बी आहे सपोज, तर ओ ए स्क्वेअर है ना, ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. किती झाले, 15 15 जर 225 प्लस 64. ठीक आहे, हे झाले 289. ठीक आहे, आता दोघांचाही हे ओ स्क्वेअर इज इक्वल टू एवढा आला, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊया, तर ओ ए इज इक्वल टू किती होणार, हे होणार 17. ठीक आहे ना, हे 17चा स्क्वेअर रूट आहे, याचा स्क्वेअर रूट 17 आहे, 17चा हा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर 17 सेंटीमीटर याची आपल्याला लेंथ मिळून जाणार. रेडियस किती आहे मग याची, 17 सेंटीमीटर. याचा ऑप्शन आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 बघा. अ हॉल हॅज लेंथ 28 मीटर्स अँड ब्रेथ 10.5 मीटर्स. ठीक आहे, इथं थोडासा डेसिमल तुम्हाला दिसत नसेल. फॉर फ्लोरिंग दिस हॉल square tiles are to be used of half meter side, then how many tiles are required. ठीक आहे, आता एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. याचं सॉल्युशन, आपला जो हॉल आहे त्याची लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे. ठीक आहे, त्याची लेंथ आहे 28 मीटर्स आणि ब्रेथ आहे 10.5 मीटर्स. मग याचा एरिया किती होणार, एरिया इज इक्वल टू 28 इंटू 10.5 एरिया होणार याचा. ठीक आहे, हा झाला या हॉलचा एरिया. आता आपल्याला याच्यात टाईल्स लावायच्या आहे. प्रत्येक जी टाईल आहे ती हाफ मीटर, त्याची एक साईड जी आहे ती किती आहे, हाफ मीटर आहे. मग याचा आपल्याला एरिया बघायचा. ठीक आहे, तर एका टाईलनी एवढा एरिया कव्हर होतो. मग हा पूर्ण एरिया कव्हर करायला किती टाईल्स लागतील. ठीक आहे ना, तर याचा एरिया किती आहे टाईल्सचा, हा जो आहे हॉलचा एरिया झाला तुमचा, हा कशाचा एरिया आहे तुमचा, हॉलचा एरिया आहे. टाईलचा एरिया किती आहे, 0.5 इंटू 0.5. ठीक आहे, हा आहे टाईलचा एरिया. ठीक आहे, आता एक टाईल जी आहे ती एवढा एरिया कव्हर करते. ठीक आहे ना, किंवा एवढा एरिया जे आहे, एवढा एरिया कव्हर करायला एक टाईल लागते आपल्याला. मग एवढा एरिया कव्हर करायला किती टाईल्स लागणार. ठीक आहे ना, तर हे काय होणार, 28 इंटू 10.5 डिवायडेड बाय 0.5 इंटू 0.5 हे करावं लागेल आपल्याला. हे कसं बघायचं बघा, तुम्हाला हेन्स देअर फोरच सांगतो. चला, हेन्स है ना, एवढ्या व्हॉल्यूम कव्हर करायसाठी 0.5 इंटू 0.5 व्हॉल्यूम है ना, व्हॉल्यूम नाही सॉरी, एरिया कव्हर करायसाठी किती, एक टाईल्स लागते. ठीक आहे ना, मग एवढा जो एरिया आहे हॉलचा, पूर्ण जो एरिया, टोटल एरिया है ना, 28 इंटू 10.5 हा जो एरिया आहे याला कव्हर करायला किती टाईल्स लागणार. तर पहिले तर ही नंबर येणार 28 इंटू 10.5 डिवायडेड बाय हे 0.5 इंटू 0.5. ठीक आहे, आता इथं बघा याला सॉल्व करा. ठीक आहे, 28 इंटू हे जे 10.5 आहे याला आपण जो हा जो डेसिमल आहे हे काढून टाकू, तर इथला एक डेसिमल कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, आणि याचा डेसिमल कॅन्सल करायचा म्हटलं तर इथे इंटू 10 करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, आता याला सॉल्व करून टाका. ठीक आहे, हे बघा 5 2 जा 10, 5 1 जा 5. ठीक आहे, हे 5 2 जा 10, हे झाले 28 इंटू
21 इंटू 2, 2 1 जा 2, 2 2 जा 42. ठीक आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. याची मल्टिप्लिकेशनची शॉर्ट ट्रिक बघा. 28 इंटू 42 आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर 2 डिजिटचं कसं मल्टिप्लिकेशन करायचं बघा. 8 2 जा 16. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ह्या दोघांचं करायचं 2 4 जा 8. ठीक आहे. एक डिजिट सोडून द्यायचा. पुन्हा 2 2 जा 4. ठीक आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ते दोघांना ऍड करायचं. 4 8 जा 32. हे किती झाले 36. मग इथे लिहायचे 36. ठीक आहे. आणि याला ऍड करा. 1 + 6 7, 8 + 3 11. म्हणजे टोटल किती टाईल्स लागतील 1176. ठीक आहे ना. एवढा एरिया कव्हर एक टाईल करते. मग एवढा एरिया किती टाईल्स कव्हर करणार. एवढ्या टाईल्स कव्हर करणार. तर 1176 जे आहे एवढ्या टाईल्स आपल्याला लागणार आहे तो पूर्ण एरिया फ्लोरिंग करायला. त्याचा ऑप्शन येते बघा. ऑप्शन नंबर 3 1176. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. ऍट द पॉलिनॉमियल्स 5x⁴ minus 2x and 2x⁴ minus 7. What is the degree of the sum of these polynomials? एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा पण तोंडी क्वेश्चन असल्यासारखा आहे बघा. काही नाही. या दोन पॉलिनॉमियल्सला ऍड करायचं आहे. तर 5x⁴ minus 2x plus 2x⁴ minus 7 झालं. याचं ऍडिशन झालं आणि याचं जे सम आलं याच्यामध्ये याची डिग्री किती आहे. तर हे जे व्हेरिएबल्स असतात त्याच्यावर सगळ्यात जास्त इंडायसिस बघायची व्हॅल्यू कुठली आहे तर 4 आहे. तर ह्या पॉलिनॉमियलची जी डिग्री आहे ती 4 आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. हे इथं प्लस केलं आहे म्हणून काय तोंडी 4च येणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असतं तर मग चेंज झाली असती. ठीक आहे ना. याची डिग्री चेंज झाली असती. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. सॉरी आता बस झालं. 62 पर्यंतच बघायचे होते आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन, कारण परत व्हिडिओ बराच मोठा होतो. अजून आपले बघा आता 63 to 75 असे 12 क्वेश्चन अजून बाकी आहेत. ठीक आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया क्वेश्चन नंबर 63 to 75. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.